आणि शेतकरी ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यासाठी एक OTS योजना आणण्यात आलेली आहे। कारण सर्व बँकेचा जर आपण सारांशपणे अभ्यास केला तर साधारणपणे 1800 कोटी रुपये ठेवीदारांचं देणं आहे आणि 2000 कोटी रुपये कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांकडून येणं आहे। आणि म्हणून ठेवीदारांचाही पैसा त्यांच्या अतिशय कष्टाचा तो पैसा आहे, तो सुद्धा त्यांना परत देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। आणि म्हणून प्रशासकाच्या वतीने काही चांगल्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून मला वाटतं की ठेवीदारांचेही पैसे आणि त्या शेतकऱ्यांना पण रिलीफ कसा देता येईल या दृष्टिकोनातून नियोजन त्या ठिकाणी केलं जात आहे। आमदार साहेब मी आपलं अभिनंदन करतो की बाजार समितीच्या परिसरामध्ये चांगल्या रस्त्यांच्याही सुविधा तुम्ही या ठिकाणी निर्माण करून द्यायला घेतलेल्या आहेत। काही कामं पूर्ण झाली, काही कामं आता सुरू होणार आहेत।